नमस्कार. स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला माझं 3 ते 7चं रुटीन कसं आहे ते दाखवणार आहे. आता वाजलेले आहे दुपारचे 3 आणि मी इथं काय करते, ब्लाऊज शिवते. ब्लाऊजचे बॅक साईड तयार झालेली आहे आणि आता पुढच्या बाजूची जी शिलाईचं काम चाललेलं आहे. तुम्हाला आता माझा पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी कसा ब्लाऊज शिवलेला आहे. दुपारचे 3 वाजले, त्याच्यामुळे कसं होतं, ऊन पण खूपच आहे, गरमी खूप आहे बघा. डांबरीची हवा पण लयच गरमी येते. समोर अशी झाडं आहेत, त्याच्यामुळे तर छान वाटतं जरा झाडांचं बघितलं. आता ऊन रखरख करते किती. म्हणलं आता आधी ब्लाऊज शिवून घ्यावं, गिरायकाला अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे मला, त्याच्यामुळे मी ब्लाऊज शिवते. ब्लाऊज शिवताच मी उठली आहे. आणि काय झाले, आमच्या घराचं काम चाललेलं पाठीमागं, तिथं मुलं खेळत होती दोघंजण. ती मी म्हणलं ते आहेत का नाही, कुठे गेले ते बघावं, त्यांच्यासारखं लक्ष ठेवावं लागतं. कुठं पण इकडं तिकडं रस्त्याला जाते, त्याच्यामुळे बघितलं. आता आली म्हणलं बघावं, तर इथं नव्हती. ते कॉलम ठोकणारे माणसं होती इथं, पण ते बाहेर कुठं इकडे तिकडे बसले असतील, ऊन लागतं जरा वेळ. आणि ही दोघं पण, माझा मुलगा आणि मुलगी दोघं इथं नव्हती. म्हणजे कुठे गेले ते शोधा घ्यायला. इथं घराचं काम चाललेलं, 2 रूमचं आम्ही काम चालू केले. म्हणजे चला आता आपण ते इथं नाही, त्यांना आवाज देते. आवाज दिल्यानंतर येतात दोघंही, असतील इथंच कुठेतरी. दुकान पण तिकडं उघडंच, त्याच्यामुळे इकडं तिकडं जास्त बाहेर थांबू शकत नाही. दुकानात पण कोण लक्ष द्यायला नव्हतं. आणि ते काय झाले का, आमची इथं कच आणि खडी येणार होती, ती पण नाही अजून आली. इथं मी रांगोळी काढली. ही रांगोळी माझ्या यूट्यूब चॅनलवर दुसऱ्या अपलोड केलेली आहे, त्याच्यावर नक्की जाऊन बघा. माझ्या चॅनलचं नाव आहे रंगोली आर्ट अनुराधा. त्याच्यावर तुम्हाला हे मी रांगोळीचे व्हिडिओ टाकते, ते तुम्हाला तिथं पाहायला मिळते. थोडा राहिलेला ब्लाऊज मी शिवून घेते. आता त्यातून मी मला सारखं उठावं लागतं, काहीतरी काम आलं, त्या माणसांना पाणी, चहा, कुठं सरबत, हे दे ते दे. ते आलेत का नाही कच खडीवाले, त्यांना लक्ष ठेव, कारण मिस्टर कामाला गेलेत दुपारीच. त्यांनी सांगितले की ते आल्यानंतर तिथं थांबव. ते विचारतात, मग इथं थांबतील की दारासमोर आपले टाकून घे, दुकानाच्या समोर. नंतर ते माणसं काम करतील, पण ते आज येतील असं नाही वाटत, त्यांना अंधार पडून यायला. नंतर मला परत आता उठावं लागतंय, कारण त्या माणसांना चहा प्यायचा आहे. त्याच्यामुळं ते स्वरामध्ये आपण चहा करूया. चहाचा टायमिंग झालेला आहे. आता मी काय करते, दुकान आधी लावून घेते. म्हणजे दुकान लावलं म्हणजे मला पाठीमागं जाऊन चहा वगैरे करता येतो, तिकडे लक्ष कोण ठेवणार, असं होतं. आज जाऊन मी आता चहा करते. आता चहा करण्यासाठी मी दूध ठेवलेलं आहे तापायला, आणि चहा करते तिथे एका साईडला. चहा त्यांना दिला म्हणजे त्यांना बी, त्या लोकांना घरी जायचे, त्यांचंही कामाची सुट्टी होईल. चहाला मी पाणी ठेवलेलं आहे, त्यात मी चहा पावडर टाकते. नंतर साखर टाकून चहा करून त्यांना देते. तोपर्यंत माझं बाहेर कुठं काय काम पडले का ते बी करून घेते मध्ये. चहा दूध टाकून घेतलं. आता चहा उकळला की त्यांना घेऊन द्यायचा. आता 5 वाजून गेले होते, त्याच्यामुळे आता मी सगळं झाडून काढणार आहे.
घराच्या समोरचं, दुकानाच्या समोरचं, नाहीतर पाणी मारून घ्यायचं. हे रोजच करावं लागतं ह्या टायमिंगला. ते झाडून हे केलं म्हणजे मग स्वच्छ वाटतं. रात्री गरम व्हायला लागले की मुलं आपल्या हातरून टाकून बाहेर झोपतात जरा वेळ. आपण हे जेवण हे करायला भारी वाटतं आणि झाडून काढलं म्हणजे छान वाटतं. मी आता काय करते, पूर्ण झाडून काढते. आता दुकानापुढचं झाडून घेते इथं, म्हणजे पाणी मारून घ्यायला मोकळं. पाणी मारलं म्हणजे कसं असं म्हणजे थंड वाटतं ना, एकदम उन्हानेच दिवसभर हे झालेलं असतं. आणि धूळ पण उडत नाही जास्त. आपण दुकान उघडलं ना दोन्ही की धूळ खूप येते. मग त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला पाणी मारलं ना दुकानापुढं छान वाटतं. पाणी मारत असताना गिरायकाला तेल बॉटल दिली. नंतर काय करते मी घरातलं आवरायला घेते. तर स्वरा दुकानात बसेल. घरात काय केले मुलांनी, उद्या त्यांना गावाला जायचं म्हणतात आईच्या इकडं, मामाच्या इकडं त्यांच्या. तर त्यावेळेस त्यांना काय करायचं, गावाला जायचं म्हणून त्यांनी कपडे काढलेत की उद्या कुठले कपडे न्यायचे आहेत कुठली नाही. सगळी कपडे काढून असे दिवाणवर टाकलेले आहेत. मी काय करते आता, त्यांची दोघांची कपडे वेगळे वेगळे ठेवते घड्या घालून. आणि दिवाणवरचं आता दिवसभर काय करतात की खूप असं आपण आवरून ठेवलं तरी घाण करतात काही ना काही. स्वराचं आपलं मध्येच काहीतरी चाललेलं असतं, हे करू लाग ते करू लाग. तिला म्हणलं बाई तू दुकानात लक्ष ठेव, मी तोपर्यंत आवरून घेते. घरातलं पसारा सगळं आवरून बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्यामुळं मी सगळे कपडे, त्यांचे कपडे त्यांना दाखवून नंतर बॅगेत भरता येतील म्हणून मी ते तसेच ठेवलेले आहेत. आता आले दुकानात ब्लाऊज कटिंगमुळे बरेच कसे कपडे इकडे तिकडे पडलेले, त्याच्यामुळे ते आता स्वच्छ करून घेते, दुकानाचं आवरून घेते. म्हणजे काय होतं, आता ह्या टायमिंगला गिरायका मग दुकान उघडलेलं असतं, त्याच्यामुळे ते उगाच वाटतं लगेच आता मी ते सगळं काम ठेवून आहे दुकानातलं झाडून घेते. म्हणजे नंतर काय दुकानात काम करायला आपल्याला कंटाळा येणार नाही. दोन्ही दुकानं असं झाडून घ्यायची आणि मग राहिलेलं काम परत नंतर आवरायचं. आम्हाला थोडं पाठीमागं बांधकामाचं काम चाललेलं आहे, तिथं पण थोडा वेळ काम करावं लागणार आहे. नंतर मी तिथलं आवरल्यानंतर थोड्या वेळ तिथंही काम करेल. कोणतरी एकजण दुकानात बसलं म्हणजे होऊन जाईल पटपट. इथले सगळे कपडे व्यवस्थित भरून ठेवते आणि झाडून काढते. नंतर मी बाहेर
बाहेरचं काम आवरलं थोडं आणि नंतर दिवस मावळलं होतं, अंधार पडायला लागला होता. मी तिथं स्वामींच्या पुढं दिवा लावलेला आहे. आपलं काही सगळं काही चांगलं करणारा तो स्वामी आणि माझ्या वैभव लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आहे. यांच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे. यांच्या आशीर्वादाने सगळ्या काही गोष्टी घडत असतात. चला का मला बाहेरचा व्ह्यू पण दाखवते. अशा प्रकारे झालेलं आहे बाहेरचं वातावरण, अंधार थोडा पडलेला आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा आणि असेच व्हिडिओ मी बनवत जाईल. त्याला तुम्ही ज्या कमेंट्स करता त्याचं प्रोत्साहन भेटतं. आणखी काय वेगळं असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.